येथे मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे। उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळते। राहुल धनवे असं उपोषणकर्त्या विद्यार्थ्याचं नाव आहे। गेल्या 14 दिवसांपासून या विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे आणि आज आपण पाहतोय मंत्र्यांनी देखील या विद्यार्थ्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय एका उपोषणकर्त्या विद्यार्थ्याची प्रकृती खालावल्याची माहिती मिळते। राहुल धनवे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। सागर आव्हाड पुण्याचे आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे आपण अपडेट जाणून घेऊया। सागर, उपोषणकर्त्या विद्यार्थ्याची प्रकृती खालावल्याचं समजतंय, मंत्र्यांनी देखील भेट घेतलेली आहे, काय सध्याची स्थिती आहे? नक्की आपण जर पाहिलं तर दोन विद्यार्थ्यांची प्रकृती जी आहे ती आता खालवलेली आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर पाच विद्यार्थी जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत आणि बाकी 4 विद्यार्थ्यांना आज सकाळी कालपासून हॉस्पिटलमध्ये जे आहे त्यांना उपचारासाठी नेलेलं आहे। आता या ठिकाणी जर पाहिलं तर राजाराम राहुल याची प्रकृती जी आहे ती पूर्ण खालवलेली आहे। प्रकृती खालवली आहे, 14वा दिवस आहे, बैठक तिकडे सुरू आहे। प्रश्न मार्गी लागेल वाटतं? नक्कीच लागलाच पाहिजे, कारण आता जर बघितलं आपण तर आताच एका मुलीची सुद्धा प्रकृती खालवली, आता दोघांना पण हॉस्पिटलाइज करायची वेळ आलेली आहे। सरकारला विनंती शेवटची असणार आहे की तुम्ही याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढा। आता जे शिष्टमंडळ गेले ते त्यांच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करा आणि जे काही निर्णय होतील ते निर्णय आजच्या आजच मान्य झाले पाहिजेत। नाही झाले तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला खूप मागामध्ये वजन कमी होत हे एक वजन कमी होत चाललंय मॅडम। ते शुगर कमी झाली आणि बीपी पण कमी झालेलं आहे। शुगर ठिकाणी डॉक्टर आहेत, शुगर कमी झाली आहे, बीपी कमी झालाय, काय सगळ्या मागण्यात प्रकृती खराब होत चालली यांची विद्यार्थ्यांची, काय शासन अजून आमची दखल घेत नाही। आज 14वा दिवस आहे। ह्या आमचे दादाताई बसलेत, त्यांची हालत खूप खालावत चाललेली आहे। त्यांनी लवकरात लवकर आमची दखल घेऊन आमच्या ज्या काही सगळ्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या, एवढेच मी शासनाला सांगू इच्छिते। आता जर बघितलं तर सकाळी मुलीची प्रकृती जी ती खालवलेली होती, आता दोघांची प्रकृती खालावत चालली आहे, काय सरकारला सांगा? आता आजचा तर 14वा दिवस आहे आणि आज देखील प्रशासन दखल घेत नाहीये। तर काय आहे म्हणजे प्रशासनाला काय म्हणजे आमचं काय काळजी वगैरे आहे का नाही? आमचे एक ताई सकाळी हॉस्पिटलला गेले, तिची प्रकृती तर खूप गंभीर होती आणि ती एक दिवस झाल्यानंतर ते सोडलं जातं आणि हे दादा त्यांची सुद्धा प्रकृती आता बिघडलेली आहे का? कोण दखल घेणार आहे यांना? जर कमी वाईट म्हणजे कमी जास्त झालं तर यांचं? मंत्री जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, पुण्यात चर्चा पण सुरू आहे, त्यांनी इकडे येणं अपेक्षित होतं। हो, खरंच अपेक्षित होतं, कारण की इथे जे उपोषणाला बसले ते विद्यार्थी, त्यांना भेटण्याची गरज होती, कारण की आमचे विद्यार्थी 14 दिवस जर इथे झाले इथे बसले तर त्यांना इथे का येता आलं नाही? म्हणजे त्यांना येण्याची खूप गरज आहे, इथे आमच्या विद्यार्थ्यांना भेटण्याची गरज आहे सक्त। नक्की 14 दिवस झाले ते या ठिकाणी उपोषण सुरू आहे, त्यांनी येणं अपेक्षित होतं। नक्कीच येणं अपेक्षित आहे। शिष्टमंडळ चर्चेला गेलंय, परंतु आज जो काही सगळी विद्यार्थ्यांची खालवते, नक्कीच त्यांनी देखील अपेक्षित आहे। चर्चा होईल, चर्चेतून मार्ग निघावा हा देखील आमची इच्छा आहे, परंतु त्यांनी विद्यार्थ्यांशी येणं आणि संवाद साधणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। काय इशारा असणार आहे? नक्कीच सागर, आपण पाहतो एकीकडे या उपोषणकर्त्या विद्यार्थ्याची प्रकृती खालावल्याचं समजतंय, दुसरीकडे आपण पाहतो या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची मंत्री अशोक उईके यांच्यासोबत बैठक सुरू आहे। त्यामुळे या बैठकीतून आता काय तोडगा निघतो आणि हे उपोषणकर्ते आंदोलन मागे घेतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे।